सांगते फेसबुकवर एक पेज आहे मराठी संवर्धन मंडळ म्हणून. त्याचे मधून स्पर्धा घेत असतात. तर ही स्पर्धा होती पत्रलेखनाची आणि विषय होता सांगायचे राहूनच गेले. तर त्याच्यात 222 पत्र आलेली होती आणि सगळी ओपन होती वाचकांना, म्हणजे असं नाही की हाईड काहीच नव्हतं, ओपन पत्र होती सगळी. तर मी त्यातली काही वाचली. तर हा जो हे आहे ना, तो विषय समजून घेणं खूप महत्त्वाचं असतं. सांगायचं राहून गेलं म्हणजे ते तुम्ही कधीच आता पुढे नाही सांगू शकणार आहे. तर बरीच पत्र होती ती मुलाला हॉस्टेलवर सोडून आल्यावर किंवा नवरा कुठेतरी बाहेर गेलाय मग त्याला राहिला अशी होती. माझं जे पत्र होतं ते मी लिहिलं होतं की सावत्र मुलगी आईला लिहितेय. आणि म्हणजे ती आता शेवटच्या स्टेजला आहे की याच्या पुढे ती कधी आईला भेटू शकणार नाही. बऱ्याच जणांनी वाचलंय. तर ती थॉट प्रोसेस अशी होती की ती खूप छळते आईला आणि मग तिला रिअलाईज होतं. मग ते लिहिता सगळं ते सुचत गेलं की पोटाचा कॅन्सर म्हणा, कारण इतकं काहीतरी वाईट वागल्याशिवाय असं होणार नाही, पश्चाताप होणार नाही. आणि मी बऱ्याच कार्यशाळा पण या लेखनाच्या हे केल्या. तर त्यांनी सांगितलं होतं त्याच्यात की कुठल्याही अनावश्यक गोष्ट तुम्ही कुठल्याही लेखनात आणायची नाही. जी आवश्यक आहे तीच आणायची आणि तेवढीच पात्र ठेवायची. तर त्याप्रमाणे मी ते लिहिलं होतं आणि बक्षीस मिळालं मला कळलंच नव्हतं. पहिलं बक्षीस मिळालं आणि ते मला कळलंच नव्हतं. दुसऱ्या एका मैत्रिणीने हे करून पाठवलं, अगं तुलाच बक्षीस मिळालं ना, जरा बघ म्हणून. आणि मग ते यांनी पोस्ट केलं, पण त्यांनी रिझल्ट पोस्ट केला, पत्र मी पोस्ट केलं. थँक्यू पुन्हा एकदा. पत्राचा विषय सांगायचे राहूनच गेले. प्रिय सवाईस, शिरसाष्टांग नमस्कार. मायना वाचून आश्चर्य वाटले ना? साहजिकच आहे म्हणा. मी तुला ना कधी प्रिय म्हटले ना कधी आई म्हटले. नमस्कार करणे तर दूरच राहिले. आज आयुष्याच्या शेवटच्या काळात तुझ्याशी बोलावंसे वाटले. माझ्या नकळत्या वयात तू माझ्या आयुष्यात आलीस. आजी सतत तुझं उल्लेख ती बाई असाच करायची. ते ऐकून मी पण तुला बाईच म्हणायला लागले. बाईतला ब जाऊन त्याचे आई व्हावे म्हणून तू खूप प्रयत्न केलास, पण तुला यश आले नाही. घरातले सगळेच तुझ्याशी पटकून वागायचे. आजी तर तुला सतत धारेवर धरायची. सून म्हणून तुझा छळ करण्यात ती कधीच कमी पडली नाही. तुला कधीच बाळ होऊ शकणार नाही हे कळल्यावर तर आजीचा तोलच सुटला. तुझा अपमान करायची एकही संधी आजी सोडत नव्हती. आता वाटते की तुला मुलगा झाला असता तर परिस्थिती बदलली असती का? याच वातावरणात मी मोठी झाले. वयानुसार जास्त उद्दाम होत गेले. तू तुझ्याकडून भरपूर प्रयत्न केलेस, पण आपल्यातली दरी वाढतच गेली. शिक्षणासाठी बाहेर पडले आणि जे काही बंद होते तेही तुटले. तू मात्र नेहमीच सगळे हसून साजरे केलेस. लहान आहे अजून असे म्हणून सोडून देत होतीस. कन्यादान सुद्धा बाबाच करतील असे मी निक्षून सांगितले. तुझ्या डोळ्यातील पाणी पाहून मला आसुरी आनंद झाला. सासरी वावरताना मात्र मला तुझी सारखी आठवण यायची. नकळत मी तुझे अनुकरण करत होते. तुझी टापटीप, व्यवस्थितपणा, सदैव हसरा चेहरा सतत माझ्या डोळ्यासमोर यायचा. हळूहळू मला तुझ्या दुःखाची जाणीव होऊ लागली. माहेरी आल्यावर कितीदा तरी तुझी माफी मागावी, तुझ्या कुशीत शिरावं असं मला वाटायचं. पण माझा अहंकार आडवा येत होता. आणि अचानकच आमचे अमेरिकेला जायचे ठरले. आणि अचानकच आमचे अमेरिकेला जायचे ठरले. पुन्हा तुझ्याशी संवाद साधायचा विचार मागेच पडला. परदेशातील आमचा संसार मजेत सुरू होता. तुला दुखावल्याची बोच दिवसेंदिवस कमी होत गेली. परी आमच्या आयुष्यात आली. मी आई झाले आणि पुन्हा तुझी आठवण येऊ लागली. तू माझ्यासाठी केलेली धडपड, मी 4 घास जास्त खावेत म्हणून केलेले वेगवेगळे पदार्थ हे सगळे मला आठवायला लागले. मी नेहमी ताजे पौष्टिक अन्न खावे म्हणून तू सदैव तत्पर असायचीस आणि मी तुला विरोध म्हणून
तुझा अपमान करायचा म्हणून मुद्दाम बाहेरचे उघड्यावरचे पदार्थ खात असे. परीसाठी मी माझ्याही नकळत तुझ्यासारखी वागू लागले. चालीठाव स्वयंपाक करू लागले. परी 1-1.5 वर्षाची असताना तापाने फणफणली होती. रात्रभर मी तिच्या उशाशी बसून डोक्यावर मिठाच्या पट्ट्या ठेवत होते. पहाटे पहाटे माझा डोळा लागला आणि तूच माझ्या डोक्यावर पट्टी ठेवत असल्याचे दृश्य दिसले. मीच माझ्या नातीची काळजी घेणार म्हणून आजी हट्टाने माझ्यावर बसली होती. तिला झोप लागली म्हणून तू गुपचूप येऊन माझ्या डोक्यावर पट्टी ठेवत होतीस. ताप उतरेपर्यंत तू पाणी सुद्धा प्यायले नव्हतेस. सगळी नाटकं कळतात बरं का. या आजीचे विखारी शब्द सुद्धा तू मूकपणे गिळून टाकलेस. एक दिवस परी पटकन मला उलट बोलली. तिच्यात मी मलाच पाहत होते. मी तुझ्याशी अशीच वागत होते. माझा 12वा वाढदिवस माझ्या चांगल्याच लक्षात आहे. माझ्या नीच वागणुकीचा तो उच्चांक होता असे आज वाटते. तू श्रीखंडपुरीचा बेत केला होतास. खरे तर श्रीखंड मला खूप आवडायचे, पण मला न विचारता का केलेस म्हणून मी तुझ्याशी भांडले. श्रीखंडाला बोट सुद्धा लावले नाही. मला पूर्ण कल्पना होती की वाढदिवस म्हणून मला बाबा काहीही बोलणार नाही. आजी तर कायमच माझ्या बाजूला होती. दिवसभर मी तुला या ना त्या कारणाने त्रास देत होते. दिवसभर तू शांत राहिलीस. दुसऱ्या दिवशी तुझे सजलेले डोळे मला बरेच काही सांगून गेले की माझा अहंकार सुटून गेले. माझे मन आम्हा मायलेकींचे नाते आणि तुझे माझे नाते याची सारखी तुलना करू लागले. आई म्हणून तू कधीच कुठेच कमी पडली नाहीस याची जाणीव मला होऊ लागली. जीवाची घालमेल होऊ लागली. तुझी माफी मागावी असे वाटू लागले. पण धीर होत नव्हता. किती वेळा फोन जवळ जाऊन मी परत फिरले. प्रत्यक्ष भेटू तेव्हा सांगूया असे म्हणत मी मलाच फसवत होते. माझे मन तुझ्या इतके मोठे नाही हेच खरे. 2 महिन्यापूर्वी अचानक माझ्या पोटात दुखू लागले. तपासणीअंती शेवटच्या टप्प्यावरील कर्करोग रोगाचे निदान झाले. आधी वाटले होते की आपण प्रगत देशात आहोत, उत्तम औषधोपचार आहेत, आपण यातून सहज बाहेर पडू. पण दिवसेंदिवस माझी तब्येत ढासळू लागली. आजच डॉक्टरांनी सांगितले की शेवटचे काही दिवस. आई, आता माझा धीर सुटत चालला आहे. बोलण्याचे त्राण नाही म्हणून हा पत्र प्रपंच. हे लिहिताना सुद्धा खूप त्रास होतो आहे. पण आई, माझ्या अहंकाराचे ओझे घेऊन मला मरायचे नाही. सखी आई आणि तिची माया मी कधीच अनुभवली नाही. देवाने तुला माझ्या आयुष्यात पाठवले तर मी तुझ्याकडे पाठवले. आई, तुझ्या कुशीत शिरायचं आहे. तू गाणे गुणगुणत मला तोपटावे अशी तीव्र इच्छा होते आहे. तुझ्या मायेच्या स्पर्शाला मी आतुर झाले आहे. मातृत्व हे हृदयात असतं. त्याला प्रत्यक्ष आई होण्याची गरज नसते. हे सत्य मला पहिलं तीर दिसायला लागल्यावर ओळखले. आता खूप उशीर झाला. मला माझा मृत्यू स्पष्ट दिसतो आहे. कित्येक गोष्टी सांगायच्या राहूनच गेल्या. सावत्रपणा मी जोपासला आणि तू कायम पांघरून घालायचा प्रयत्न केलास. झाले ते झाले. माझ्या कर्माची शिक्षा मी भोगत आहे. मी तू केलेल्या अन्नाचा सतत अपमान केला म्हणूनच मला पोटाचा कर्करोग झाला का ग? आत्ताही तुम्हाला देवासमोर बसून माझ्यासाठी प्रार्थना करत असणार याची खात्री आहे. या जन्मी तरी आपली भेट नाही. मी माफी मागू शकणार नाही. आई, आता एकच विचारते, पुढच्या जन्मी माझा स्वीकार करशील का ग? एक खंत मात्र कायम राहणार. आई, तुला सांगायचे राहूनच गेले. तू माझ्या आयुष्याची शिल्पकार आहेस. माझा आदर्श आहेस. तुझ्या पोटी जन्म घ्यायला आतुर असेल तुझी लेक मी. पत्र वाचन तुम्ही ऐकलं. इतकं छान.